आज बनवूया झटपट होणारी चविष्ट अशी कांद्याच्या पातीची भाजी। ही भाजी बनवण्यासाठी आमच्या गार्डन मध्ये कुंडीमध्ये कांद्याची ताजी ताजी पात आलेली आहे, ती मी तोडून घेतलेली आहे। ही स्वच्छ धुवून आपण बारीक चिरून घेऊया। त्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची सुद्धा आपण बारीक चिरून घ्यायची आहे। कढईमध्ये 1 चमचा तेल घालून बारीक चिरून घेतलेलं लसूण अर्धा मिनिट परतून घ्यायचा। त्यानंतर हिरवी मिरची घालून ते सुद्धा अर्धा मिनिट परतून घ्यायचं आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून चिरून घेतलेली कांद्याची पात घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 1 मिनिटभर परतून झाल्यानंतर वरून आपण त्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि 5 मिनिटे चांगली वाफ बसून देऊया। 5 मिनिटे झालेली आहेत आणि बघा मस्त अशी आपली चविष्ट अशी कांद्याची पातीची भाजी तयार झालेली आहे। आता ही भाजी आपण चपाती, भाकरी, भात कशाबरोबरही सर्व करू शकतो। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।